अजित पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या किशोर मसाळ यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे। सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। मसाळ यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती। रुपालीताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं विधान मसाळ यांनी केलं होतं। त्यामुळे पक्षाने थेट त्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय। किशोर मसाळ आहेत तरी कोण? त्यांनी अजित पवारांवर असं आक्षेपार्ह विधान का केलंय? मसाळ यांचे अजित पवार का करायचं कौतुक पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। किशोर मसाळ यांच्यावर घरात घुसून एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा गुन्हा काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता। ही घटना समोर आल्यानंतर मसाळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील समोर आली। यात ते एका महिलेला अश्लील भाषेत बोलताना दिसले, तसेच ते अजित पवारांबाबत देखील आक्षेपार्ह विधान करताना दिसले। यावरून एकच खळबळ उडाली आहे। बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपालीताईंना त्रास होतोय। आम्ही ताईंना आम्ही एकच इथे आहे ना। मेली पाहिजे रुपालीताई। अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे। हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय लय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा। पुढं ऑडिओ क्लिप मध्ये किशोर मसाळ हे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे होते। अजित पवार अनेकदा मसाळ यांचं भरभरून कौतुक करायचे। अजित पवार यांच्या आवडत्या लोकांच्या यादीत ते होते। पण त्याच किशोर मसाळांनी अजित पवार मेला त्याने मला फरक पडत नाही असं म्हटलंय। त्यामुळे राष्ट्रवादीत संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं। हे प्रकरण समोर येताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मसाळ यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली। बारामतीमधील एका नगरसेवकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते, याची राष्ट्रवादीने गंभीर दखल घेतली आहे। संबंधित नगरसेवकांचे जे वक्तव्य आहे, ज्या अजित पवार ज्यांच्यामुळे या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली, या घृणास्पद व्यक्तीचे एवढं मोठं कर्तृत्व देखील नव्हतं, पण अजित पवारांची साथ आणि पाठबळ पाठीमागे होतं म्हणून ते नगरसेवक झाले। आता या सर्व प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे। राष्ट्रवादीनं किशोर मसाळ यांची राष्ट्रवादीमधून तात्काळ हक्कलपट्टी करण्याचा निर्णय घेतलाय, असं सुनील तटकरे म्हणाले। तुमच्या पक्षाचे एक नगरसेवक आहेत किशोर मसाळ, त्यांच्यावरती अजित पवारांचं प्रेम होतं, परंतु अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांचा मात्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये मात्र त्यांनी अजित पवारांच्या संदर्भात अत्यंत खालची भाषा बोलली आहे की अजित पवार वाचले तरी मला काही हरकत नाही होत। पक्षाकडनं कोणती कारवाई करण्यात आली एखाद्या व्यक्तीवरती आणि काय दखल घेतली का पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे। विकृत मनोवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे। या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली। माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये ती बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले। त्या घृणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं, तर दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं। त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांची तत्काळ हकालपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला। 4 दिवसांपूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून अजितदादा पवार यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं। माझ्या या वक्तव्याबद्दल अजित पवार यांचे कुटुंबीय आणि बारामतीकरांसह सर्व जनतेची मी हात जोडून माफी मागतो। मला यामध्ये खूप पश्चाताप झालाय आणि याचं प्रायश्चित्य म्हणून मी उद्या 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करून आत्मक्लेश करणार आहे, असं किशोर मसाळ यांनी म्हटलंय। यानंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ती व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप माझी नाही, तो आवाज माझा नाहीच। जर तो आवाज माझा असेल तर माझा मोबाईल कोणीतरी हॅक केला असेल। ऑडिओ क्लिप कशी प्रसारित झाली आणि मीच बोललो का याची चौकशी करा। माझ्याशी संवाद न करता माझी हकालपट्टी केली, हा माझ्यावर अन्याय आहे, असं किशोर मसाळ म्हणाले। मात्र अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी होतीये। थोडक्यात पाहूयात की किशोर मसाळ कोण आहेत। किशोर मसाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत कार्यरत होते। जेव्हा 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हापासून मसाळ अजित पवार गटात गेले। किशोर मसाळ हे बारामती स्थानिक राजकारणात अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि लाडके कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाला स्थिरता आणि ताकद मिळवून देण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता। अजित पवारांचे खंदे पाठीराखे म्हणून त्यांना बारामती नगर परिषदेची उमेदवारी मिळाली आणि तिथून ते बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते। एका महिलेचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तसंच अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे ते वादात सापडले। या गंभीर वादानंतर राष्ट्रवादी पक्षाने त्यांची तात्काळ हकालपट्टी केली। तुम्हाला काय वाटतं? ज्या नेत्याला अजित पवारांनी बळ देऊन राजकारणात आणलं, त्यांच्याच बाबतीत असं वादग्रस्त वक्तव्य करणं किती योग्य आहे? मसाळ यांच्यावर कोणती कारवाई झाली पाहिजे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।